आज ना अगदी सकाळी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मी चमचमीत झणझणीत अशी गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर छान तरीबाज आणि घट्टपणा याच्यामध्येला बघू शकता तुम्ही। खूप मस्त चवदार अशी ही भाजी तयार होती, रस्सा भाजी। तर व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तिकडे बघू शकता सकाळच्या घाईमध्ये आज टिफिनसाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे। तर थोडी कोथिंबीर घेतली, कांदा टमाटे चिरून घेतले, कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत आणि त्यानंतर इकडे मी थोडं वाटण केलंय। शेंगदाणे, लसूण, अद्रक पॅनमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग मस्तपैकी छान असं बारीक वाटून घ्यायचं, अगदी मस्त बारीक वाटून घ्यायचं। शेंगदाणे, लसूण आणि अद्रकचं वाटण करून घ्यायचं। त्यानंतर हे आपल्या शेवग्याच्या शेंगा ह्या चांगल्या स्वच्छ धुवून सोलून आणि मग कट करून घ्यायच्या आहेत। आवडीनुसार तुम्ही लहान मोठे याला कट करू शकता। तर चला बनवूया आपण झटकीपट अशी शेवग्याच्या शेंगाची अशी रस्सा भाजी। तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। सकाळचे वाजले आहे 7:30, टिफिनचा टाईम असतो। तर आज मस्त बनवलेला आहे मी चमचमीत बेत शेवग्याच्या शेंगाचा। तर कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत। आता थोडेसे कढीपत्त्याची पानं तडतडले की मग आपण याच्यामध्ये कांदा टमाटर जे आपण बारीक चिरून घेतले त्याच्यामध्ये टाकायचं। खूप कमी वेळामध्ये सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। जसं मी आज बनवलंय तसं तुम्ही सुद्धा ही भाजी बनवू शकता। टिफिनमध्ये जरा झणझणीत चमचमीत सुद्धा खायला असलं की मस्त वाटतं। तर हे बघू शकता, आता मी टमाटे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते। खूप कमी वेळामध्ये होते। शेंगदाणे लसूण भाजून घ्यायचं, मस्त त्याचं वाटण करून घ्यायचं, न पाणी टाकता, त्याने खूप छान चव येते। हे बघा, आता हे जरा परतून घेते, याच्यामधला कच्चापणा जाईपर्यंत याला जरा परतून घ्यायचं। तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला, आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा। इकडे बघू शकता, आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। ह्या सेम प्रोसेसमध्ये तुम्ही गवारची भाजी, दोडक्याची भाजी, वांग्याची भाजी सुद्धा करू शकता। हे बघा, आता आपण हे जे वाटण करून घेतलंय ना शेंगदाणे, लसूण आणि अद्रकचं, हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं। ह्या वाटणमुळं म्हणजे शेंगदाणे, लसूण, अद्रक जे आपण वाटण करून घेतलंय, म्हणजे हा मसाला काही वाटलेला नाहीये, फक्त एक कूट करून घेतलेला आहे। त्या कूट टाकल्यामुळं ना इतकी अप्रतिम चव येते रस्स्याला, खूप भारी चव येते। लसणाचं प्रमाण मी जास्त टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, मग लसूण तुम्ही जास्त वापरा, जास्त म्हणजे 10-12 पाकळ्या जरी टाकल्या शेंगदाण्यासोबत भाजून तर खूप चांगली चव येते रश्श्याला। आता हेच मिक्सरमध्ये जिथं मी वाटण करून घेतलं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी इथे वापरते ग्रेव्ही बनवण्यासाठी। ते बघू शकता, शेंगदाण्याचा कूट जो आपण बारीक करून घेतला आहे तो गरम तेलामध्ये कांदा टमाट्यासोबत आपण परतून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे। इकडे मी 2 चमचेच मसाले टाकते, कारण भाजीची क्वांटिटी, रस्स्याची क्वांटिटी मला थोडी ठेवायची आणि भरपूर लोकांसाठी जर बनवायचं असेल तर मग मसाल्याचा वापर जास्त करायचा। तर 2 चमचे लाल तिखट, 1-1.5 चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत धना पावडर 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने। इकडे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, म्हणजे वाटता वेळेस लसूण शेंगदाणे मिरचीसोबत शेंगदाणे लसूण अद्रक सोबत मिरची टाकायची। आता मी इथं गरम मसाला सुद्धा टाकून घेतला आहे 1-1.5 चमचा आणि सगळे मसाले साहित्य ना आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं। म्हणजे आपण वाटण केलेलं टाकून घेतलंय ना त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा, अजिबात गॅसची फ्लेम इथं हाय नाही करायची, नाही तर काय होईल, मसाला आपला जो आहे ना तो चिटकला जाईल। ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, 1 मिनिट ह्याला वेळ द्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण काय होतं पाणी टाकलं ना व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार होती आणि खाली चिटकली सुद्धा जात नाही। अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। हे बघू शकता, सुंदर अशी आपली ही आता ग्रेव्ही तयार होईल। याच्यावर ठेवायचं झाकण आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून द्यायचा आहे। मसाला चांगला परतला की भाजीला चव चांगली वाढते। आता मी झाकण ठेवते आणि 1 मिनिट मंद आचेवर याला परतून घेते। आता 1 मिनिट झालेला आहे, बघू शकता तुम्ही मसाल्याला आलेली तरी तुम्ही बघू शकता तेलाची। हे अशी तरी आली ना मसाल्यावर, व्यवस्थित आपला मसाला भाजला गेला आहे समजून जायचं, म्हणजे परतला गेलेला आहे। इतकी सुंदर अशी छान तरी आलेली आहे। शेंगदाणे लसूणची एक चव आहे मस्त व्यवस्थित। तर बघू शकता ह्याचा थिकनेसपणा बघू शकता, ग्रेव्ही बघू शकता किती भारी झालेली आहे। आणि एकदा तरी तुम्ही अशी नक्की रस्सा भाजी ट्राय करून बघा, खूप भारी लागते। आता ही शेवगाच्या शेंगा मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता ही माझी सकाळच्या टिफिनची भाजी बनवते, रस्सा भाजी।
म्हणजे विचार करू शकता तुम्ही, कमी वेळात सुद्धा ही भाजी बनली जाते. हे बघा, आता सर्व मसाल्यामध्ये ह्या शेंगाची कोटिंग करून घ्यायची व्यवस्थित, चारी बाजूनी मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अजूनही इथे मीठ वापरलेलं नाही आहे, मीठ थोडंसं नंतर वापरायचं. अगोदर सगळे मसाले किती छान तरी आली बघू शकता, चमचमीत असा हा मसाला दिसत आहे. ही गावरान पद्धत आहे आणि इकडे सुद्धा बनवली जाते. आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आणि तेच पाणी वापरते, कारण कसं मिक्सरच्या भांड्याला जे आपण वाटण करतो, लसूण शेंगदाणे बोला किंवा काही असू द्या, त्याचा फ्लेवर असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये जर 1 ग्लास पाणी टाकलं आणि तेच पाणी मिक्स करून मग वापरायचं. आता इथं मी चवीनुसार मीठ टाकते. इतका रस्सा पुरेसा आहे. हा रस्सासुद्धा आता आटला जाईल, म्हणजे शिजला नाही. जशी जशी उकळी येते, जसे जसे शेंगा शिजत राहतील ना, तसं तसं रस्स्याची क्वांटिटी आहे ना कमी होत राहते. मग आपल्याला लागेल तेवढा मग रस्सा ठेवायचा. आता थोडासा मी याच्यामध्ये अजून गरम मसाला टाकते, कारण गरम मसाल्याने चांगली चव येते. कोथिंबीर टाकून घेते वर आणि थोडीशी नंतर ॲड करायची. हे बघू शकता, मस्त अशी ही कोथिंबीर इथं टाकून घेतली आणि थोडासा मी इथं गरम मसाला टाकून घेते. अगदी थोडा टाकून घेते, कारण की सुरुवातीला मी टाकलेला आहे. आता याला मिक्स करायचं नाही, काय नाही. आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि द्यायचेत ह्याला फक्त आणि फक्त 2-3 मिनटं मंद आचेवर आणि अधूनमधून चेक करायचं. आता 1 मिनटं झाल्याच्या नंतर आपण चेक करायचं, तर बघू शकता मस्त उकळी फुटली आहे. खमंग टेस्टी असा सुगंध याचा दरवळतोय. खरंच खूप भारी वाटतो. ही रस्स्याची भाजी नाही की मस्त लागते खाता वेळेस. एक भाकर घेऊन जरी बसलो जेवायला तरी 2 भाकरी तर आरामात ह्याच्यामध्ये खाऊ शकता तुम्ही याच्यासोबत. इतकी छान टेस्टी भाजी तयार होते. बघू शकता 2-3 मिनटातच आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि जो पण आपण रस्सा, जे पण आपण पाणी वापरले ते सगळं आटून गेलेलं आहे. आणि भाजीचा थिकनेसपणा तुम्ही रस्स्याचा बघू शकता, इतका मस्त झाला. परफेक्ट ग्रेव्ही झाली. आपल्याला इतकीच ग्रेव्ही ठेवायची, आता जास्त काही वाढवायचं नाही. मी इथं गॅस बंद करून घेते आणि भाजी रस्स्याला थोडंसं थंड करून घेते. हे बघा, आता आपली ही शेंगाची रस्सा भाजी झाली आहे तयार. आणि गॅस बंद केला, थोडीशी थंडसुद्धा केलेली आहे भाजी. तर बघा किती सुंदर रंग आला आहे, लाल भडक असा. हॉटेलमध्ये पण असे भेटतात भाज्या खायला, इतकी भारी झालेली आहे. आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते. गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागती रस्सा भाजी. म्हणजे शेंगा तर जाऊ द्या, पण रस्स्यासोबतच भाकरी जातात. इतकं मस्त वाटतं हा रस्सा खायला. ह्याच्यामध्ये तुम्ही ना बटाटेसुद्धा टाकू शकता, खूप भारी वाटतं. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी बघू शकता. सिंपल पद्धतीने, काहीच म्हणजे आपण काय वाटण वगैरे असं विशेष केलं नाही, फक्त शेंगदाणे लसूणचंच वाटण वापरलं आपण याच्यामध्ये. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही टिफिनला रेसिपी नेऊ शकता. झणझणीत असा बेत होऊ शकतो तुम्हाला लंच बॉक्समध्ये सुद्धा. आणि संध्याकाळच्या घाईमध्ये उशीर जरी झाला तरी भाजीला काही सुचलं नाही तर तुम्ही ही अशी रस्सा भाजी राईससोबत भाकरीसोबत बनवू शकता. हे बघा किती अशी भारी आहे भाजी झाली. याचा रस्सा बघू शकता, याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, इतकी मस्त वाटते आहे. मला तर भूक लागली आहे पाहता क्षणी. गरमागरम भाकरी बनवायच्या, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी, आणि याचा आस्वाद घ्यायचा. अप्रतिम लागतो. राईससोबत, सुक्या रोट्यासोबत मस्त लागतो. झणझणीत बेत होतो हा. तर नक्की ट्राय करा. याचा थिकनेसपणा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघू शकता, याची ग्रेव्ही बघा किती थिक झाली. अजिबात पातळपणा जाणवत नाही, म्हणजे पाणी पाणी वाटत नाही अजिबात. घट्टपणा खूप चांगला आलेला आहे आणि अशी ग्रेव्ही ना खायला खूप भारी वाटते. तर नक्की ट्राय करा एकदा. अशा पद्धतीने सेम प्रोसेसनी ट्राय करा, तुम्ही नक्की आवडीने ही भाजी खाता. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा सिंपल आणि छान छान अशा रेसिपीसोबत. आणि मला पहिल्यांदा जर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत. स्वस्त रहा आणि मस्त रहा.